लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये एक तरतराटी आणण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन करण्यासाठी त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज नाशिकमध्ये मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिसळ पार्टीला नाशिक शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, माजी मंत्री देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे देखील या मिसळ पार्टीमध्ये उपस्थित आहेत। दादा, काय सांगाल, आज आपल्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं? 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या शुभ दिवसाचं औचित्य साधून शिवसेना नाशिक महानगरने गेल्या 8 दिवसापूर्वीच या मिसळ पार्टीचं नियोजन केलेलं होतं। या निमित्ताने शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, संलग्न संघटना, सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी एकत्रित आलेले आहेत। नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं यापूर्वी काय काय आपण नियोजन केलं, भविष्य काळामध्ये काय नियोजन करायचं आहे, शिवसेनेची संघटना बांधणी, त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सामान्य जनतेच्यासाठी निर्णय केलेले आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळातल्या माणसापर्यंत कशी होईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचा निर्धार आजच्या या पार्टीमधनं झालेला आहे। आपण बघितलं, मिसळमध्ये मटकी असते, शेव असते, दही कांदा टाकला जातो, असं एकत्रीकरण केलं जातं, मग ती मिसळ तयार होते, त्यावरती तर्री मारली जाते। आपण देखील या ठिकाणी सर्वच पदावर काम करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचं एकत्रीकरण केलं आहे। आता कशा पद्धतीचं काम करण्याची आपण तर्री त्यांच्यावरती मारणार आहात, कशा पद्धतीचं त्यांना आव्हान करणार आहात, मार्गदर्शन करणार? शिवसैनिकांना काम कसं करायचं हे सांगण्याची आवश्यकता नसते। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा जो मंत्र दिलेला आहे, प्रत्येक शिवसैनिक तो झोपडीतला का असेना तो त्याच्या परीने समाजसेवा करत असतो, कार्य संपन्न करत असतो। आणि म्हणून मला वाटतं की हे एक निमित्त असतं। या निमित्ताने सगळे एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात, काही चांगल्या बाबी पण समोर येतात आणि त्या पद्धतीने आपण पुढे मार्गक्रमण करत असतो। तर आपल्या पक्षाकडून देखील या ठिकाणी आज मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे। आजच्याच दिवशी, आजच्याच वेळी, ह्याच वेळी दुसरीकडे देखील आपले जुने सहकारी असलेले एकेकाळीचे ठाकरे गटातील नेत्यांनी देखील मिसळ पार्टीचं आयोजन केलं। मी सुरुवातीला सांगितलं की या मिसळ पार्टीचं आयोजन शिवसेना महानगरने गेल्या 8 दिवसापूर्वीच केलेलं होतं। कदाचित समोरच्यांना ही बातमी कळाल्याच्यानंतर काल त्यांनी अचानक नियोजन केलं असेल। अर्थात या गोष्टींना खूप काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही। लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालत असतात। जो तो पक्ष त्याचे ध्येय धोरणं, पुढे वाटचाल कशी करायची, याचे ज्याला त्याला अधिकार आहेत। राज्यभरात आपण जर बघितलं तर महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी यश आलेलं नाही आहे। महाविकास आघाडी कुठेतरी आपल्या एक पाऊल पुढे असल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता आगामी विधानसभेच्या काळात आपण कशा पद्धतीनं निवडणुकांना सामोरे जाणार आहे? लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये काही निगेटिव्ह नेरेटिव्ह विरोधी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेट करण्यात आले होते। अगदी आपल्या नाशिक महाराष्ट्रापासून तर देश पातळीवर की 400पेक्षा जास्त जागा जर महायुतीच्या आल्या तर कदाचित हे देशाची घटना बदलून टाकता येईल। काही समाजांचं आरक्षण जाईल, काही समाजांना राहायला भारतात मिळणार नाही आणि दुर्दैवाने हे आम्ही खोडून काढू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात या अफवांचं मतांमध्ये रूपांतर महाविकास आघाडी करण्यामध्ये यशस्वी झाली। त्याचा फटका निश्चितपणे आम्हाला बसलेला आहे। अर्थात तुम्ही जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जनतेला आता कळून चुकलं की आपला विश्वासघात झाला, आपली फसवणूक झाली, आपली दिशाभूल झाली आणि जनता जनार्दन आता असल्या खोट्या अफवांना थारा देत नाही। कदाचित या मागच्या 1-2 महिन्यांचा जर कालावधी आपण बघितला, नेहमीप्रमाणे विरोधक खोट्या अफवा पसरवायला घेत आहेत, परंतु आता जनता जनार्दन त्या गोष्टीला थारा देत नाही। महायुतीने अतिशय चांगले निर्णय केले, त्यांचं स्वागत त्या ठिकाणी संपूर्ण राज्याची जनता करते आहे। कालच आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याला त्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट
या 2 महिन्यांचे सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचा अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणी करताना आपण सगळेजण पाहतो आहोत. दादा, आपण जर बघितलं ही जी लाडकी बहीण योजना आहे यामध्ये विरोधक जे आहेत ते विविध प्रकारचे टीका करतायत. सुप्रिया सुळे देखील असं म्हणाले आहेत की बहिणींनो, जे खात्यात आलेले पैसे ते काढून घ्या, भाजपवाले आहेत ते पैसे परत घेतील, अशा पद्धतीची टीका देखील त्यांनी केली. हा बालिशपणा आहे. मला त्यांची कीव करावीशी वाटते आणि एक प्रकारे ते महाराष्ट्राच्या महिला भगिनींची थट्टा करतायत. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपणच फक्त हुशार आहोत आणि सर्व जनता वेडी आहे. मला वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आपल्यासोबत होते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे. आज नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेच्या वतीनं मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दोन्ही मिसळ पार्टीत आपल्याला तर्री पाहायला मिळते. मात्र या तर्री मारल्यानंतर कुठल्या मिसळचा ठसका हा जनतेपर्यंत पोहोचतो, कोणाला यश प्राप्त होतं, हे आता येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीनं नंतरच कळेल. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.